गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू अँड वेलकम टू एनलायटन केमिस्ट्री क्लासेस. ओके, तर आजच्या पॉईंटमध्ये आपण काय पाहणार आहोत, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, आहे की नाही. म्हणजे असे कोणते फॅक्टर्स आहेत. मी काय म्हणलं, मागच्या लेक्चरमध्ये आपण रेट ऑफ केमिकल रिॲक्शन शिकलो होतं. काय शिकलो होतं? रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. रेट या शब्दाचा अर्थ काय होत असते की एखादी केमिकल रिॲक्शन किती स्पीडनं होती, आहे की नाही. ती रिॲक्शन व्हायला किती टाइम लागते, कमी लागते की जास्त लागते, आहे की नाही. तर याला म्हणतात बेटा रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आता त्या केमिकल रिॲक्शनच्या रेटला कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात हे आपल्याला पाहायचं. मागच्या लेक्चरमध्ये आपण सर्व फॅक्टरचा ओव्हरव्ह्यू पाहिला होता आणि मी तुम्हाला म्हणलो होतो एकेकानं आपण हे सर्व फॅक्टर्स पाहूया. ओके, तर आज आपण पाहणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे असे कोणते फॅक्टर्स आहेत की ज्यांचा केमिकल रिॲक्शनच्या रेटवर परिणाम होतो. अफेक्टिंग म्हणजे काय? परिणाम. अफेक्टिंग म्हणजे काय? परिणाम. ओके, चला आता आपण पहिलं फॅक्टर पाहणार आहोत, नेचर ऑफ रिॲक्टंट्स. काय पाहणार आहोत बेटा? नेचर ऑफ रिॲक्टंट्स. ओके, पहा, व्यवस्थित नोट करा, व्यवस्थित नोट करा, मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. पहिलं पाहणार आहोत आपण नेचर ऑफ रिॲक्टंट्स. ऐक ना, पहिलं काय पाहणार आहोत आपण? नेचर ऑफ रिॲक्टंट्स. बेटा नेचर ऑफ रिॲक्टंट्स पहा बेटा, या नेचर ऑफ रिॲक्टंट्स, नेचर ऑफ रिॲक्टंट्स म्हणजे रिॲक्टंट्सचं नेचर कसं आहे, म्हणजे रिॲक्टंट्सचं नेचर कसं आहे. ओके, यांच्यावर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन अवलंबून राहते. पण कसं पहा, लक्षात घ्या. हे समजून सांगण्यासाठी मी इथं दोन रिॲक्शनचे एक्झाम्पल घेतो. पहा, पहिलं एक्झाम्पल आहे बेटा, जर आपण ॲल्युमिनियमची रिॲक्शन HCl सोबत केली आणि दुसरं एक्झाम्पल आहे बेटा, जर आपण झिंकची रिॲक्शन HCl सोबत केली, आहे की नाही. जर समजा आपण ॲल्युमिनियमची रिॲक्शन HCl सोबत केली आणि आपण झिंकची रिॲक्शन HCl सोबत केली, इथं आपल्याला 3 ॲल्युमिनियम लागतील, इथं आपल्याला 6 HCl लागतील, इथं आपल्याला आहे की नाही 2 HCl लागतील, आहे की नाही. इथं आपल्याला काय लागतील? 2 HCl लागतील, आहे की नाही. लक्षात घ्या. आता आहे की नाही, ही रिॲक्शन होईल. या रिॲक्शनमध्ये आहे की नाही, हे काय, ॲल्युमिनियम सुद्धा मेटल आहे, झिंक सुद्धा काय मेटल आहे. हे दोघे जण काय आहेत? मेटल. ज्या वेळेस मेटलची रिॲक्शन ऍसिड सोबत होते त्यावेळेस हायड्रोजन गॅस असते ना, हायड्रोजन, तो निघून जातो, उडून जातो, आहे की नाही. आणि करस्पॉन्डिंग हा निगेटिव्ह पार्ट म्हणजे नॉन मेटॅलिक पार्ट लागते मेटलला. ओके, तर आपल्याला काय भेटेल बेटा? थ्राइस AlCl3 प्लस थ्राइस H2 गॅस इज लिबरेटेड. आणि इथं काय भेटणार बेटा? ZnCl2 प्लस ZnCl2 प्लस H2 गॅस लिबरेटेड. ZnCl2 प्लस H2 गॅस लिबरेटेड. ओके बेटा, आता मला एक गोष्ट सांगा बेटा, या रिॲक्शन वरून तुम्हाला काय समजून येते? तुम्हाला इथे ॲल्युमिनियम आणि इथे हे झिंक दिसत आहे का? तुम्हाला इथे ॲल्युमिनियम आणि इथे झिंक दिसत आहे का? आता मला सांगा, तुम्हाला ऐक नाही, मागच्या 1-2 लेक्चरमध्ये तुम्हाला मी एक मेटल एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी सिरीज दिली होती. त्याच्यात आहे की नाही, सगळ्यात वरी होता बेटा पोटॅशियम आणि असा सगळ्यात खाली होता बेटा Au म्हणजे गोल्ड, होता की नाही, आहे की नाही. पोटॅशियम, सोडियम, लिथियम, आहे की नाही, असं गोल्ड. Auच्या वर होता सिल्वर, होता की नाही. तर मला एक गोष्ट सांगा, मला एक गोष्ट सांगा, त्या एलिमेंटच्या रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये कोणाची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे? कोणाची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे? तर लक्षात घ्या बेटा, रिॲक्टिव्हिटी कोणाची जास्त आहे? रिॲक्टिव्हिटी ऑफ ॲल्युमिनियम इज ग्रेटर दॅन झिंक. द रिॲक्टिव्हिटी ऑफ ॲल्युमिनियम इज ग्रेटर दॅन झिंक. आता मला एक गोष्ट सांगा, जर ॲल्युमिनियमची रिॲक्टिव्हिटी झिंकपेक्षा जास्त असेल तर ही वरची रिॲक्शन फास्ट होईल ना रे, ही वरची रिॲक्शन, ही रिॲक्शन फास्ट होईल ना आणि ही रिॲक्शन स्लो होईल ना, ही रिॲक्शन स्लो होईल ना. म्हणजेच काय, आपण नेचर ऑफ रिॲक्टंट्स, ॲरोच्या इकडल्या साईडला काय राहतात, लेफ्ट साईडला रिॲक्टंट्स, म्हणजे वरील रिॲक्शनमध्ये ॲल्युमिनियम नावाचा एलिमेंट म्हणजे ॲल्युमिनियम नावाचा रिॲक्टंट हा जास्त रिॲक्टिव्ह आहे. ॲल्युमिनियम नावाचा रिॲक्टंट जास्त रिॲक्टिव्ह आहे. त्याचं नेचर पटकन, त्याचं नेचर कसं आहे? पटकन रिॲक्ट होण्याचं आहे. म्हणून वरच्या रिॲक्शनला टाइम कमी लागेल, खालच्या रिॲक्शनला टाइम जास्त लागेल. म्हणून वरची रिॲक्शन फास्ट आहे, खालची रिॲक्शन स्लो आहे. दिस इज कॉल्ड ॲज नेचर ऑफ रिॲक्टंट. म्हणजे
एखाद्या रिॲक्टंट्सच्या नेचरवर सुद्धा रिॲक्शन किती फास्ट होणार किती स्लो होणार हे अवलंबून असते. समजलं? ओके. पहा आता इथं नेचर ऑफ रिॲक्टंट्स मध्ये लिहायचं काय? पहा लक्षात घ्या, मी तुम्हाला कॉन्सेप्ट समजून सांगला, आता तुम्हाला मनानं लिहिता आलं पाहिजे इंग्लिशमधून. पहिले मी तुम्हाला मराठीतून सांगल, नंतर इंग्लिशमधून सांगल, ते तुम्ही व्यवस्थित लिहायचं, वहीत लिहायचं. पहा पहिले मराठीतून सांगतो. पहा लक्षात घ्या, ज्या एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी जास्त असते, काय म्हणलं बेटा मी? ज्या एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी जास्त असते तो पटकन रिॲक्ट होतो. ज्या एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी कमी असते तो थोडं स्लो रिॲक्ट होतो. आहे की नाही? तो थोडं स्लो रिॲक्ट होतो. म्हणजे ज्या एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी जास्त राहते त्याला टाइम कमी लागते, ज्या एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी कमी राहते त्या रिॲक्शनला टाइम जास्त लागते. हे गोष्ट समजली? याला म्हणतात बेटा नेचर ऑफ रिॲक्टंटचा रोल, की बा कसं काय केमिकल रिॲक्शन नेचर ऑफ रिॲक्टंटवर अवलंबून राहते. इंग्लिशमधून सांगतो आता. पहा, द एलिमेंट विच इज मोर रिॲक्टिव्ह, which gives faster reaction. The element which is more reactive gives faster reaction than the element which is less reactive. आहे की नाही? हे झालं बेटा नेचर ऑफ रिॲक्टंट बद्दल. आहे की नाही? आता हे एक्झाम्पल लिहा. चला कॉपी करा. ओके बेटा, तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन मध्ये दुसरं फॅक्टर्स आहे कोणतं? साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स. म्हणजे रिॲक्टंटचे जे पार्टिकल असतात ना, रिॲक्टंट्सचे जे कण असतात ना, ज्यांच्यामुळे रिॲक्शन होते त्यांची साईज, लक्षात घ्या. ज्यावेळेस एखादी केमिकल रिॲक्शन होते बेटा, काय म्हणलं मी? ज्यावेळेस एखादी केमिकल रिॲक्शन होते त्यावेळेस रिॲक्शनच्या लेफ्ट हँड साईडला असतात बेटा रिॲक्टंट्स, राईट हँड साईडला असतात बेटा प्रॉडक्ट्स. आता मला एक गोष्ट सांगा बेटा, आपल्याला दुसरं फॅक्टर कोणतं शिकायचं आहे? साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट्स. म्हणजे रिॲक्टंट्सचे जे पार्टिकल असतात त्यांची साईज. लक्षात घ्या, जर रिॲक्टंट्सच्या पार्टिकलची साईज स्मॉल असेल, आणि जर समजा रिॲक्टंटच्या पार्टिकलची साईज लार्ज असेल, तर जर समजा स्मॉल पार्टिकल रिॲक्टंटच्या पार्टिकलची साईज स्मॉल असेल, तर रिॲक्शन कशी होत असते बेटा? फास्ट होत असते. आणि जर समजा साईज असेल लार्ज तर रिॲक्शन स्लो होत असते. तुम्ही म्हणत असाल असं का सर? अरे लक्षात घ्या बेटा, जर समजा पार्टिकलची साईज अशी लहान असेल, ऐक नाही, जर समजा पार्टिकलची साईज लहान असेल आणि दुसऱ्या पार्टिकलची साईज सुद्धा लहान असेल, तर ते एकूण एकात पटकन मिक्स होऊन रिॲक्शन करतील ना. जर पार्टिकलची साईज लहान असेल तर ते एकमेकात पटकन मिक्स होऊन रिॲक्शन करतील ना. आणि एकमेकात पटकन मिक्स झाल्यावर त्यांना सरफेस एरिया, काय म्हणलं मी? सरफेस एरिया जास्त भेटेल. काय भेटेल? सरफेस एरिया जास्त भेटेल. जर समजा रिॲक्टंट्सच्या पार्टिकलची साईज स्मॉल असेल तर ते एकूण एकात पटकन मिक्स होतील आणि त्यांना सरफेस एरिया काय भेटेल? जास्त भेटेल. आणि एकदा का सरफेस एरिया जास्त भेटला तर रिॲक्शन पटकन होते. म्हणून लिहायचं काय? स्मॉलर द साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट्स. काय म्हणलं मी? स्मॉलर द साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट्स, ऐक नाही, मोर विल बी द फास्टर रिॲक्शन. ओके, स्मॉलर द साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट्स. जर रिॲक्टंट्सच्या पार्टिकलची साईज स्मॉल असली तितकी रिॲक्शन फास्ट होणार, आहे की नाही, दॅन पार्टिकल्स इन लार्जर साईज. ओके, तर हे झालं बेटा साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट्स. ओके, साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट्स थेरॉटिकलच आहे, फक्त लिहायचं आहे, याच्यात काही रिॲक्शन वगैरे नाही आहे. ओके, चला हे नोट करा. ओके बेटा, तर आपलं काय चालू होतं? साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. ओके, साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. याच्यात आहे की ना काही नाही आहे, फक्त याच्यात आहे की ना तुम्हाला थेरीज लिहायच्या. जर एक्झाम्पल लिहा वाटलं तर एक्झाम्पल मी आणलं आता. पहा, हे एक्झाम्पल आहे. पहा, जर समजा आपण हे बघा, हे दोन्ही एक्झाम्पल सारखंच आहे, फक्त फरक काय होणार? जर समजा आपण या रिॲक्शन मध्ये पार्टिकलची साईज स्मॉल ठेवली,
हे कॅल्शियम कार्बोनेट आहे ना CaCO3, यांची साईज जर समजा आपण स्मॉल ठेवली, यांची साईज काय ठेवली, स्मॉल ठेवली, आणि यांची साईज काय ठेवली, लार्ज, तर वरची रिॲक्शन फास्ट होईल ना, वरची रिॲक्शन काय होईल, फास्ट, आणि खालची रिॲक्शन काय होईल, स्लो. म्हणजे काय केलं आपण, म्हणजे काय केलं, हे HCl आहे ना, HCl, ठीक नाही, हे काय आहे बेटा, एका बिकरमध्ये आपण काय घेतलं, HCl घेतलं, काय घेतलं, एका बिकरमध्ये आपण काय घेतलं बेटा, एका बिकरमध्ये आपण घेतलं HCl, एका बिकरमध्ये आपण घेतलं HCl, याच्यात आपण काय केलं, CaCO3 टाकलं आहे की नाही. जर आपण पहिल्यांदा CaCO3 आहे की ना बारीक कुटून त्याचं पावडर टाकलं याच्यात, तर रिॲक्शन फास्ट होईल HCl मध्ये, तर रिॲक्शन फास्ट होईल आहे की नाही. जर समजा आपण CaCO3 चे एवढा लेखडे टाकले असे मोठे आहे की नाही, तर रिॲक्शन फास्ट होईल का, होणार नाही आहे की नाही. म्हणजे जर आपल्याला एखादी रिॲक्शन फास्ट घडून आणायची असेल तर आपल्याला त्या रिॲक्टंट्सच्या पार्टिकलची साईज स्मॉल पाहिजे. जितकी साईज स्मॉल तितके लवकर ते मिक्स होतील, जितकी साईज स्मॉल तितके लवकर ते मिक्स होतील आहे की नाही, तितके लवकर ते मिक्स होतील आणि तितका जास्त सरफेस एरिया भेटेल आणि पटकन रिॲक्शन होईल आहे की नाही. आणि जर साईज मोठी असेल तर रिॲक्शन लवकर होणार नाही. म्हणजे साईज ऑफ पार्टिकल मॅटर्स, म्हणजे साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट मॅटर्स आहे की नाही. यांच्यामुळं रेट ऑफ रिॲक्शनवर परिणाम होते. साईज लहान असेल रिॲक्शन फास्ट होते, साईज मोठी असेल रिॲक्शन स्लो होते. ओके, हे एक्झाम्पल लिहिले तरी चालते. ओके, हे एक्झाम्पल लिहिले तरी चालते. ओके, चला हे लिहा व्यवस्थित आहे की नाही, एक्झाम्पल लिहा. ओके, ओके बेटा. तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शनचं नेक्स्ट फॅक्टर आहे बेटा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. पहा लक्षात घ्या बेटा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला मागचे 2 एक्झाम्पलच घेणार. कोणतं, पहा लक्षात घ्या. ओके, मागचे 2च एक्झाम्पल घेणार आहे ना, फक्त छोटासा फरक राहील. पहा एकदा इकडे. ओके, फक्त छोटासा फरक राहील. पहा लक्षात घ्या. जर समजा आपण तेच रिॲक्शन घेतली, कोणती, CaCO3 प्लस twice HCl gives CaCO2 plus CO2 plus H2. आणखी हीच रिॲक्शन डबल घेतली मी, CaCO3 plus twice HCl gives CaCl2 plus CO2 plus H2. आता लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तीव्रता, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एखाद्या सोल्युशनची तीव्रता. जर समजा एखादं सोल्युशन आपण आहे की नाही कमी कॉन्सन्ट्रेशनचं घेतलं, काय, कमी कॉन्सन्ट्रेशनचं, कमी कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनला काय म्हणतात, डायल्यूट, काय म्हणतात, डायल्यूट. जर समजा आपण डायल्यूट HCl घेतलं, डायल्यूट HCl म्हणजे कमी कॉन्सन्ट्रेट. अरे बघा, तुम्ही 2 भांडे घेतले, एकात डायल्यूट HCl ठेवलं, एकात कॉन्सन्ट्रेटेड HCl ठेवलं, काय आहे की नाही. जर तुम्ही डायल्यूट HCl मध्ये तुमचा हात बुडवला तर काहीच नाही, थोडंसं कातडं निघल, तर थोडंसं कातडं निघल. पण तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HCl मध्ये तुमचा हात बुडवला, बोट बुडवलं, तर तुमचा हात पूर्ण भाजून जाईल, जळून जाईल. समजलं ना. मग तसं म्हणायलो मी, कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट मध्ये हा फरक राहते. ओके, पहा लक्षात घ्या. जर समजा आपण एखादा रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेटेड घेतला आणि एखादा रिॲक्टंट डायल्यूट घेतला, डायल्यूट म्हणजे कमी कॉन्सन्ट्रेटेड, डायल्यूट म्हणजे कमी कॉन्सन्ट्रेटेड, कमी कॉन्सन्ट्रेटेड वाल्याला डायल्यूट म्हणत असतात. लक्षात घ्या, कमी कॉन्सन्ट्रेटेड वाल्याला डायल्यूट म्हणत असतात. ओके, तर जर समजा आपण कॅल्शियम कार्बोनेटची रिॲक्शन HCl सोबत केली, पण हा HCl डायल्यूट आहे, आणि इथं आपण कॅल्शियम कार्बोनेटची रिॲक्शन HCl सोबत केली, हा HCl कॉन्सन्ट्रेटेड आहे. तर लक्षात घ्या, जसं जसं कॉन्सन्ट्रेशन वाढल, जसं जसं कॉन्सन्ट्रेशन वाढल तसं तसं काय होईल, रिॲक्शनचा रेट फास्ट होईल. जितकं जास्त रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जितकं जास्त, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जितकं जास्त, तितकी फास्ट रिॲक्शन होईल. पहा लक्षात घ्या, तितकी फास्ट होईल आणि ही रिॲक्शन स्लो होईल. का, आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, कॉन्सन्ट्रेशन वाढल्यावर रिॲक्शन फास्ट का होते. लक्षात घ्या बेटा, कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं पार्टिकलचा नंबर वाढते
आहे की नाही. कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं नंबर ऑफ पार्टिकल्स वाढतात. कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं नंबर ऑफ पार्टिकल्स वाढतात आणि जितके नंबर ऑफ पार्टिकल वाढतील तितके जास्त नंबर ऑफ पार्टिकल एकूण एकासोबत रिॲक्ट करतील आणि रिॲक्शन फास्ट होईल. ओके, जितके नंबर ऑफ पार्टिकल्स वाढतील तितकी रिॲक्शन फास्ट होईल, कारण तितके नंबर ऑफ पार्टिकल एकूण एकासोबत रिॲक्ट होतील ना, तितके नंबर ऑफ पार्टिकल्स एकूण एकासोबत रिॲक्ट होतील ना. म्हणून कॉन्सन्ट्रेशन वाढलं, रिॲक्टंट्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रिॲक्शनचा रेट सुद्धा वाढतो, म्हणजे ती रिॲक्शन फास्ट होते. जर समजा आपण कॉन्सन्ट्रेशन कमी केलं म्हणजे डायल्यूट घेतलं तर रिॲक्शन स्लो होते. समजलं. तर हे झालं बेटा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स बद्दल. इफ वी इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स, काय म्हणलं बेटा मी, इफ वी इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स, कॉमा करून लिहायचं. इफ वी इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स, कॉमा, the rate of reaction also increases, because if we increase the concentration the number of particles increases and maximum number of particles reacts with each other. That's why the reaction goes faster. आणि हो बेटा लक्षात घ्या, हे तर मी तुम्हाला शिकवत आहो, पण माझा एक तुम्हाला ऐकण्याचा संदेश आहे, माझा एक तुम्हाला मेसेज आहे की तुमचा चॅप्टर संपल्यानंतर, तुमचा धडा संपल्यानंतर तुम्ही पुस्तक अवश्य वाचा, कारण तुम्हाला कंप्लीट नॉलेज पुस्तक वाचल्याशिवाय येणार नाही. मी इथं शिकवले तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले, फक्त तेवढ्यानं होत नाही. त्याला जर तुम्ही वाचलं, नोट्स बनवल्या, नोट्स वाचल्या, नंतर जर पुस्तक वाचलं, आहे की नाही. पहा लक्षात घ्या, पहिले काय करायचं, पहिले लेक्चर्स बघायचे. काय लेक्चर्स और व्हिडिओज, पहिले व्हिडिओज बघायचे, नंतर काय करायचं, व्हिडिओ बघत बघत काय करायच्या, नोट्स बघायच्या. नंतर काय करायचं बेटा, सगळ्यात पहिले व्हिडिओ बघत बघत काय करायचं, नोट्स काढायच्या, आहे की नाही. नंतर सगळ्यात शेवटी काय करायचं बेटा, पुस्तक, आपली बोर्डाची टेक्स्टबुक वाचायची, आहे की नाही. कारण पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला कंप्लीट फोकस येणार नाही. पुस्तक वाचल्याशिवाय तुमच्या डोळ्यासमोर व्यवस्थित चित्र तयार होणार नाही. कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी पुस्तक वाचन खूप महत्त्वाचं आहे. अवश्य पुस्तक रीडिंग करा. ओके, चला हे लिहून घ्या. ओके बेटा, तर आपलं नेक्स्ट फॅक्टर आहे टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. काय, टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. ओके, पहा लक्षात घ्या, जर समजा आपण एक साईडला रिॲक्टंट घेतलं, ओके, आणि समजा या रिॲक्शनला आपण हीट करायलो. अरे टेम्परेचर वाढवणं म्हणजे काय, हीट करणं. टेम्परेचर वाढवणं म्हणजे काय, हीट करणं, आहे की नाही. तर आपल्याला काय भेटतील, प्रॉडक्ट भेटतील. आता मला एक गोष्ट सांगा, जर आपण रिॲक्शनचं टेम्परेचर वाढवलं तर काय होईल. पहा, जर समजा आपण रिॲक्शनचं टेम्परेचर वाढवलं तर रेट सुद्धा रिॲक्शनचा रेट सुद्धा वाढते आणि रिॲक्शन कशी होते, फास्ट होते. जर समजा आपण टेम्परेचर कमी केलं, तर रेट कसा होते, स्लो होते. आता तुमच्या मनात असा प्रश्न येईल की टेम्परेचर वाढवल्यावर रिॲक्शन फास्ट का होते आणि टेम्परेचर कमी केल्यावर रिॲक्शन स्लो का होते. लक्षात घ्या, समजा आपण रिॲक्टंट घेतले, इथं काय रिॲक्टंट्स आहेत, हे रिॲक्टंट आहेत, आहे की नाही. हे दुसरे रिॲक्टंट, आहे की नाही. हे काय आहेत, दुसरे रिॲक्टंट नाही. हे काय आहेत, एक रिॲक्टंटचे पार्टिकल, हे दुसऱ्या रिॲक्टंटचे पार्टिकल, याच्यापासून काय बनणार, प्रॉडक्ट बनणार. आपण याला हीट करायलो, टेम्परेचर द्यायलो, आपण काय करायलो, याला हीट करायलो. आता मला एक गोष्ट सांगा, यांना हीट केल्यावर हे हीट यांच्यात जाईल की नाही. ओके, मग हे हीट एनर्जी यांच्यात जाईल की नाही, टेम्परेचर द्यायला आपण. तर या हीटपासून ते एनर्जी घेणार की नाही. आता मला सांगा, या पार्टिकल्सची एनर्जी वाढली, मग हे पार्टिकल गप इकडं तिकडं झपझप धावायला लागतील, आहे की नाही. यांची कायनेटिक एनर्जी वाढेल. टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे कायनेटिक एनर्जी वाढते. जर यांची कायनेटिक एनर्जी वाढली तर हे एकूण एकात गपागप मिक्स होतील, जप एकूण एकात पळतील, एकूण एकात मिक्स होतील.
आहे की नाही. जितके जास्त मिक्स होतील, जितके जास्त एकूण एकावर आदळतील, हे एकूण एकावर आदळतील असे कायनेटिक एनर्जीमुळे, हे लालवाले काळ्यावर आदळतील आणि काळेवाले लालवर आदळतील, गप गप गप, आहे की नाही. मग जितके जास्त एकूण एकावर आदळतील म्हणजे काय होतील, कोलिजन होईल त्यांचं. काय होईल, कोलिजन. काय होईल, जितकं जास्त कोलिजन होईल तितकं जास्त काय होईल, रिॲक्टंट प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्जन होईल. कारण ते एकूण एकावर आदळाले म्हणजे काय, एकूण एकासोबत रिॲक्शन करायले. ते एकूण एकावर आदळाले म्हणजे काय, एकूण एकासोबत रिॲक्शन करायले. म्हणजे रिॲक्टंट पासून प्रॉडक्ट होईल. जितकं टेम्परेचर आपण वाढवाल तितकी लवकर रिॲक्शन होईल. समजलं. हे झालं बेटा टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. जर समजा आपण या रिॲक्शनचं टेम्परेचर वाढवलं तर रिॲक्टंट पटकन प्रॉडक्ट मध्ये कन्वर्ट होईल कमी वेळात. जर समजा जी रिॲक्शनला आहे की नाही 1 घंटा लागायला, त्या रिॲक्शनला 25 मिनिटं लागतील, त्या रिॲक्शनला 30 मिनिटं लागतील जर टेम्परेचर वाढवलं तर आपण, आहे की नाही. म्हणजे टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन इज द फॅक्टर ऑफ रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे केमिकल रिॲक्शनचा रेट कमी जास्त होईल कशामुळं, टेम्परेचरमुळं. टेम्परेचर वाढवलं रेट जास्त होईल, टेम्परेचर कमी केलं रेट कमी होईल. रेट कमी जास्त व्हायला म्हणजे काय व्हायला, रिॲक्शनची स्पीड कमी जास्त व्हायली. अरे रेट म्हणजे स्पीड, रिॲक्शनचा रेट म्हणजे त्याची स्पीड. रेट म्हणजे स्पीड. रेट म्हणजेच काय, रेटलाच स्पीड म्हणतात. रेटलाच काय म्हणतात, स्पीड. रेट वाढायला म्हणजे काय, रिॲक्शन पटकन व्हायली. रेट कमी व्हायला म्हणजे काय, रिॲक्शन स्लो व्हायली, आहे की नाही. रेट म्हणजे काय, स्पीड. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे स्पीड ऑफ रिॲक्शन. ओके पहा. तर टेम्परेचर ऑफ द रिॲक्टंट मध्ये काय व्हायलं, टेम्परेचर ऑफ द रिॲक्टंट मध्ये व्हायलं जर आपण रिॲक्टंटचं टेम्परेचर वाढवलं, जर रिॲक्शनचं टेम्परेचर वाढवलं, म्हणजे रिॲक्शनचं टेम्परेचर वाढवायला म्हणजे या रिॲक्टंटला हिट करायला आपण, आहे की नाही. तर ते काय होतील, एकूण एकावर कोलाइड होतील, आदळतील. जितके जास्त आदळतील तितके एकूण एकासोबत रिॲक्ट होतील. जितके जास्त रिॲक्ट होतील पटकन प्रॉडक्ट तितकंच लवकर बनल ना, आहे की नाही. तर हे आहे बेटा टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन, आहे की नाही. चल हे लिहा. ओके बेटा. तर केमिकल रिॲक्शनला अफेक्ट करणारं आपलं नेक्स्ट फॅक्टर आहे कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट एक महत्त्वाचं फॅक्टर मानल्या जाते बेटा. काय, कॅटॅलिस्ट हे एक महत्त्वाचं फॅक्टरमध्ये मानल्या जाते. ओके. का मानल्या जाते, कारण भविष्यात तुम्ही 11वी 12वीला जाणार तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे थोडेफार कॅटॅलिस्ट पाहायला भेटणार. पुढे जाणार तर आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे कॅटॅलिस्ट भेटणार. ओके. तर पहिले तुम्हाला आहे की नाही कॅटॅलिस्ट या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. कॅटॅलिस्ट या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. काय होत असते बेटा कॅटॅलिस्ट म्हणजे, कॅटॅलिस्ट म्हणजे असा केमिकल सबस्टन्स असतो, कॅटॅलिस्ट म्हणजे असा एक सबस्टन्स असतो जो की केमिकल रिॲक्शनचा रेट म्हणजे स्पीड, जो की केमिकल रिॲक्शनची स्पीड अल्टर करतो. काय करतो, अल्टर म्हणजे एक तर इन्क्रीज करतो नाही तर डिक्रीज करतो. ओके. कॅटॅलिस्ट म्हणजे असा सबस्टन्स जो की केमिकल रिॲक्शनचा रेट और स्पीड अल्टर करतो. ओके. पहा डेफिनेशन लिहितो. The substance which alters the substance which alters एक तर increase किंवा decrease. The substance which alters the rate of chemical reaction. The substance which alters the rate of chemical reaction. The substance which alters the rate of chemical reaction without undergoing any change in itself is called as catalyst. पहा बेटा कॅटॅलिस्ट म्हणजे काय, कॅटॅलिस्ट म्हणजे असा सबस्टन्स असतो जो की केमिकल रिॲक्शनचा रेट अल्टर करतो. काय करतो, अल्टर करतो.
केमिकल रिॲक्शनचा रेट अल्टर करणे म्हणजे काय, एक तर इन्क्रीज करतो नाही तर डिक्रीज करतो. पण नेहमी लक्षात घ्या, आपण कॅटॅलिस्टला शक्यतोवर आपण कॅटॅलिस्टला रिॲक्शनचा रेट वाढवण्यासाठीच यूज करत असतो. म्हणून अल्टरच्या जागी तुम्ही इन्क्रीज शब्द लिहिला तरी चालते, अल्टरच्या जागी तुम्ही इन्क्रीज शब्द लिहिला तरी चालते. पहा, मी एक ना एक गोष्ट तुम्हाला सांगत आहो, तुम्ही ते व्यवस्थित नोट करा, आहे की नाही. द सबस्टन्स विच अल्टर्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन विदाउट अंडरगोईंग एनी चेंज इन इट सेल्फ. म्हणजे तो रिॲक्शनचा रेट वाढवतो पण स्वतःला धक्काही लागू देत नाही, म्हणजे स्वतःचं कंपोजिशन बदलू देत नाही, स्वतःला धक्काही लागू देत नाही. तर अशा सबस्टन्सला कॅटॅलिस्ट म्हणतात, जे की केमिकल रिॲक्शनचा रेट अल्टर करतात, आहे की नाही. तुम्हाला एक्झाम्पलद्वारे मी समजून सांगतो. हे डेफिनेशन समजली असेल नाही समजली असेल टेन्शन घेऊ नका, तुम्हाला डेफिनेशन घेऊन सांगतो. जर समजा आपण एक्झाम्पल घेतलं डिकम्पोजिशनचा, पहिलं एक्झाम्पल घेतलं डिकम्पोजिशन ऑफ H2O2. H2O2 म्हणजे काय रे, हायड्रोजन पेरॉक्साईड. H2O2 म्हणजे काय, हायड्रोजन पेरॉक्साईड. H2O2 जर समजा आपण डिकम्पोजिशन ऑफ H2O2 घेतलं, जर समजा आपण H2O2 जर घेतलं, आहे की नाही, यूज H2O प्लस O2, आहे की नाही, काय होईल, यूज H2O प्लस O2, आहे की नाही. तर ट्वाईस करा, इथं सुद्धा ट्वाईस करा, आहे की नाही, 2 to the 4. तर हे काय झालं बेटा, हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकम्पोजिशन झालं. एक सबस्टन्स स्प्लिट होऊन दोन सबस्टन्समध्ये कंबाईन तयार झाला, आहे की नाही, तुटला. तर याला डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणतात. जर ही डिकम्पोजिशन रिॲक्शन आपण अशीच केली नुसतीच बिना कॅटॅलिस्ट घेता, तर ही रिॲक्शन स्लो होईल बेटा. ओके, स्लो होईल. जर हीच रिॲक्शन आपण एखाद्या कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये केली, फॉर एक्झाम्पल हेच ट्वाईस, पहा, हा आहे मॅग्नीज डायऑक्साईड. हा काय आहे बेटा, मॅग्नीज डायऑक्साईड, आहे की नाही. जर समजा आपण या H2O2चं डिकम्पोजिशन या मॅग्नीज डायऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये केलं तर पटकन होईल. या वरच्या रिॲक्शनपेक्षा याचं डिकम्पोजिशन पटकन होईल. का, कारण इथं आपण MnO2 काय घेतला, अरे हे MnO2 कॅटॅलिस्ट होईल, काय कॅटॅलिस्ट. याचं डिकम्पोजिशन हे काय करते, फास्ट करते. या रिॲक्शनला जर समजा 2 मिनिटं लागत असतील तर या रिॲक्शनला 10 सेकंद लागतात. किती लागतात, 10 सेकंद लागतात, असा टाइम लागत असते. म्हणजे कॅटॅलिस्ट एवढा आहे की नाही, रेट वाढवते, पटकन रिॲक्शन करण्याचा एवढा रेट वाढवते, आहे की नाही, कमी टाइम लावते, कमी. हे काम असते कॅटॅलिस्टचं, आहे की नाही. म्हणून रिॲक्शनमध्ये आपण कॅटॅलिस्ट टाकत असतो. ओके, H2O2 यूज ट्वाईस H2O प्लस O2. ही रिॲक्शन फास्ट होईल, ही रिॲक्शन स्लो होईल. ही रिॲक्शन फास्ट होईल, ही रिॲक्शन स्लो होईल, आहे की नाही. पहा, तसंच नेक्स्ट एक्झाम्पल आहे बेटा KClO3, आहे की नाही, KClO3, आहे की नाही. जर आपण KClO3चं डिकम्पोजिशन घेतलं, जर समजा आपण KClO3चं डिकम्पोजिशन घेतलं, जर समजा आपण KClO3चं डिकम्पोजिशन घेतलं तर KClO3चे 2 मॉलिक्यूल लागतील. तर KCl मध्ये ट्वाईस प्लस थ्राईस O2 मध्ये हा डिकम्पोज होईल, थ्राईस O2 मध्ये हा डिकम्पोज होईल. ओके, पहा, लक्षात घ्या. जर समजा आपण याचं डिकम्पोजिशन असंच केलं तर ही रिॲक्शन स्लो होईल, पण याच्यात आपण MnO2 टाकला इथं तर ही रिॲक्शन फास्ट होईल बेटा. म्हणजे कॅटॅलिस्टमुळे रिॲक्शनचा रेट फास्ट होते, रिॲक्शनची स्पीड वाढते. म्हणून कॅटॅलिस्ट इज द सबस्टन्स विच इन्क्रीजेस, अल्टरच्या जागी आपण काय शब्द वापरू तर इन्क्रीजेस. कॅटॅलिस्ट इज द सबस्टन्स विच इन्क्रीजेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन विदाउट अंडरगोईंग इट सेल्फ कन्झ्युम. म्हणजे या कॅटॅलिस्टला धक्का लागत नाही, ते फक्त हे रिॲक्शन घडून आणते फास्ट. याला धक्काही लागत नाही, याला धक्काही लागत नाही, याला धक्काही लागत नाही. हा कॅटॅलिस्ट रिॲक्शनमध्ये भाग घेते पण त्याला धक्का सुद्धा लागत नाही. तो जशास तसा वापस तयार होतो, तो जशास तसा वापस निघून जातो, पण तो रिॲक्शनला फास्ट घडून आणतो. समजलं काय म्हणलं मी, कॅटॅलिस्ट आहे की नाही, कॅटॅलिस्ट रिॲक्शनला फास्ट घडून आणते, आहे की नाही, पण स्वतःला धक्का लागू देत नाही. ते रिॲक्शनला मदत करते की तू फास्ट होईल म्हणून, आहे की नाही. मग ह्याला म्हणतात कॅटॅलिस्ट. ओके,
समजलं. द सबस्टन्स विच अल्टर्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. काय म्हणलं? द सबस्टन्स विच अल्टर्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन विदाउट अंडरगोईंग एनी चेंज इन इट सेल्फ इज कॉल्ड ॲज कॅटलिस्ट. ओके, तर इथं आपले पाची फॅक्टर्स अफेक्टिंग केमिकल रिॲक्शनच्या फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन संपलेलं आहे. हे व्यवस्थित नोट करा. हॅव अ नाईस डे टू ऑल.